नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे तुमचं सर्वांचं आजच्या ऑनलाईन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण इयत्ता 8वी विषय मराठीतील व्याकरण विभागातील संधी या प्रकाराचा अभ्यास करतोय. हे बघा, संधी या प्रकाराचा आपण अभ्यास करत असताना संधी म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. जेव्हा दोन शब्द एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकमेकांमध्ये एकत्रित होत असताना यातला कोणता तरी एक वर्ण लुप्त होतो तेव्हा होणाऱ्या या क्रियेला संधी असं म्हणतात. आपण उदाहरणासाठी सूर्य, उदय आणि विद्यार्थी हे दोन उदाहरणं आपण मागच्या तासाला बघितले आहेत. मित्रांनो, शब्दांच्या या एकमेकांना एकत्रित होण्याच्या क्रियेला संधी म्हणतात आणि ह्या शब्दांच्या एकत्रित होण्याच्या क्रियेवरनं म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण जेव्हा एकमेकांमध्ये मिसळतो तेव्हा यांच्या लुप्त होण्याच्या क्रियेवरनं संधीचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो स्वर संधी, दुसरा प्रकार पडतो व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार पडतो विसर्ग संधी. आता स्वर संधी म्हणजे काय, व्यंजन संधी म्हणजे काय आणि विसर्ग संधी म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा दोन शब्द, पहिला शब्द आणि दुसरा शब्द यांच्यामध्ये संधी होते तेव्हा पहिल्या शब्दातला वर्ण शेवटचा वर्ण हा जर स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण जर स्वर असेल आणि तेच त्यापासून जर एक जोड शब्द तयार होत असेल, त्यामध्ये जर एखादी क्रिया घडत असेल तर त्याला स्वर संधी असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघितलेलं आहे. हे बघा, विद्या हा एक शब्द आहे, विद्यार्थी. आता हा विद्या शब्द बघा तुम्ही, विद्या अधिक अर्थी हे दोन शब्द एकमेकांमध्ये मिसळले तेव्हा तयार झाला शब्द विद्यार्थी. आता बघा, विद्या हा पहिला शब्द आणि अर्थी हा दुसरा शब्द. विद्या या पहिल्या शब्दातला दुसरा शेवटचा वर्ण काय आहे, द्या, आणि अर्थीतला पहिला वर्ण काय आहे, अ. मग हा द्या म्हणजे कोण आहे, हा आ आहे. काय आहे, आ. काना म्हणजे आ आणि हा अ. हे दोघं एकमेकांमध्ये मिसळत आहेत आणि जेव्हा हे दोघं एकमेकांमध्ये मिसळल्यावर या दोघांचं मिसळल्यावर एक शब्द तयार होतो, विद्यार्थी. एक जोड शब्द तयार होतो, त्याला संधी म्हणतात. पण आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, अ हा पण स्वर आहे आणि अ हा पण स्वर आहे आणि हे दोन समोरासमोरचे स्वर एकमेकांमध्ये मिसळत आहेत, स्वर आहेत. म्हणून जेव्हा दोन शब्द एकमेकांमध्ये मिसळत असताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा जर स्वर असेल आणि त्या शब्दामध्ये जर संधी होत असेल तर त्या संधीला स्वर संधी असं म्हणतात. आलं लक्षात मित्रांनो? स्वर संधी अतिशय सोपं आहे. म्हणजे ज्या दोन शब्दांमध्ये संधी होते त्या दोन शब्दांचा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जर स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जर स्वर असेल आणि ते एकमेकांमध्ये मिसळत असतील, त्यामध्ये दोघीपैकी एक वर्ण लुप्त होतो तेव्हा होणाऱ्या त्या क्रियेला संधी म्हणतात. पण तो संधीचा कोणता प्रकार आहे, स्वर संधी आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. स्वर संधी त्याला म्हणतात. हे बघा इथे दिलेलं आहे, एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वराने जोडले जात असतील तर त्यांना स्वर संधी म्हणतात. आपण तो शब्द पाहिला, विद्या आणि अर्थी हे एकमेका शेजारी येणारे वर्ण कशाने जोडले होते, स्वराने जोडले होते. याचा स्वर कोणता आहे, विद्या म्हणजे आ, आणि याचा स्वर कोणता आहे, अ, आणि हे दोघं जोडले गेले, दोघंही काय आहे, स्वर आहे. म्हणून या विद्यार्थी शब्दामध्ये होणारा संधीचा प्रकार हा कोणता आहे, स्वर संधी आहे. मित्रांनो, आता बघा, या स्वर संधीमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात आली की विद्या शब्दातला अ आणि अर्थी शब्दातला अ हे सजातीय आहे. म्हणून यामध्ये होणारी संधी कोणती आहे, सजातीय संधी आहे. म्हणजे दोघांचाही जो मिलाप होणार आहे तो सजातीय आहे. आणि ज्या शब्दामध्ये जो मिलाप होतो दोन शब्दांमध्ये, जर
त्या पहिल्या शब्दातला स्वर वेगळा असेल आणि दुसऱ्या शब्दातला स्वर वेगळा असेल तर त्याला विजातीय संधी असं म्हणतात. विजातीय संधी म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघू शकतात की विजातीय संधीमध्ये गणेश शब्द घेऊ आपण. ग नि श या शब्दाच्या आता आपल्याला दोन शब्द करायचे. गण गण अधिक ईश. आता बघा या गण मध्ये याच्यातला शेवटचा आहे अ आणि याच्यातला पहिला आहे ई. हा अ आणि हा ई हे दोघं काय आहे? विजातीय स्वर आहे. आणि विद्यार्थी शब्दामध्ये काय होता? पहिल्या याच्यात आ होता, दुसऱ्या याच्यात अ होता. हे सजातीय स्वर आहे. म्हणजे हे दोघी जरी स्वर संधीचे प्रकार असले तरी हा कोणता प्रकार आहे? सजातीय स्वर संधी. आणि हा कोणता प्रकार आहे? विजातीय स्वर संधी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा समोरासमोर येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळत असताना ते जर स्वर असतील तर तेव्हा होणाऱ्या संधीला स्वर संधी म्हणतात. आणि ते स्वर जर सजातीय असतील तर त्याला त्या स्वर संधीला सजातीय स्वर संधी म्हणतात. आणि ते जर समोरासमोर येणारे वर्ण म्हणजे स्वर हे जर विजातीय असतील तर त्या होणाऱ्या संधीला विजातीय स्वर संधी असं म्हणतात. बघा या स्वर संधीचे दोन प्रकार पडलेले आहेत. किती प्रकार पडलेले आहेत? स्वर संधीचे दोन प्रकार आहेत. एक सजातीय स्वर संधी आणि दुसरा सजातीय स्वर संधी आणि विजातीय स्वर संधी. हे कोणाचे प्रकार आहेत? स्वर संधीचे प्रकार आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सजातीय स्वर संधी म्हणजे काय आणि विजातीय स्वर संधी म्हणजे काय. तर विद्यार्थी जो शब्द होता बघा, विद्यार्थी आणि गणेश. गणेश या दोघं शब्दांमध्ये, या विद्यार्थी शब्दामध्ये विद्या अर्थी हिच्यात आ आणि अ हे दोघंही स्वर कसे आहे? सजातीय सारखेच आहे. आणि याच्यामध्ये गण गण अ आणि ईश हा अ आणि ई आहे. हे काय आहे? दोघं अ आणि वी हे विजातीय स्वर आहे. म्हणून या स्वर संधीचे एकमेकांसमोर येणाऱ्या स्वराच्या प्रकारावरनं अजून दोन प्रकार पडतात. एक सजातीय संधी आणि एक विजातीय संधी. मित्रांनो तुम्हाला इथं स्वर संधीमध्ये तुम्हाला इथं पुस्तकात दिलेलं आहे बघा. या पुस्तकात काय दिलं आहे? स्वर संधी. आता हा स्वर संधीचा प्रकार आहे, पण हा स्वर संधीचा पहिला प्रकार काय आहे? सजातीय आणि दुसरा प्रकार आहे विजातीय. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. संधीचे तीन प्रकार आहे: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. आणि स्वर संधीचे हे दोन प्रकार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये वेगळं दिलेलं आहे थोडंसं, मग तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये करेक्शन करून घ्यायचं आहे की सजातीय संधी आणि विजातीय संधी ह्या दोघं संधीचा प्रकार हा स्वर संधीचा प्रकार आहे. कारण समोरासमोर येणारे स्वर जर सजातीय असतील तर ते सजातीय स्वर संधी होतात. आणि समोरासमोर येणारे वर्ण हे जर विजातीय स्वर असतील तर त्यामध्ये होणाऱ्या संधीचा प्रकार हा विजातीय स्वर संधीचा असतो. अशा प्रकारे मित्रांनो या स्वर संधीचे आपण प्रकार बघतो आहे. आता मी तुम्हाला उदाहरणासाठी एक स्वर संधीचा एक प्रकार दाखवतो आणि एक व्यंजन संधीचा प्रकार दाखवतो, म्हणजे विजातीय संधीचा प्रकार दाखवतो. बघा स्वर संधीमध्ये आपण बघू चंद्र अस्त. चंद्र अस्त हे दोन शब्द आहे. याच्यापासून शब्द तयार झाला चंद्रास्त. काय तयार झाला? चंद्रास्त. आता बघा याच्यामधला चंद्र शब्दातला शेवटचा वर्ण काय आहे? अ. आणि या अस्त वर्णातला पहिला वर्ण काय आहे? अ. म्हणजे समोरासमोर आलेले हे दोन स्वर एकमेकांमध्ये मिसळणार आहे आणि शब्द काय होणार आहे? चंद्रास्त. व समोरासमोर आलेले दोघही वर्ण हे काय आहे? सजातीय आहे. सजातीय आहे कारण सारखेच आहे त्यांचे. अ अ ई ई जर असेल सजातीय स्वर आणि विजातीय स्वर तुम्ही शिकलेले आहात, त्याच्यामुळे आज तुम्हाला ते इथं मागे शिकलेलं कामा येणार आहे. जर ज्याला सजातीय स्वर समजत नसतील तर ज्या स्वरांचा उच्चार एकाच ठिकाणावरनं होतो म्हणजे जे दिसायला सारखेच दिसतात, जसं बघू शकता तुम्ही ई ई हे सजातीय, अ आ हे सजातीय, ए ए हे सजातीय. हे सजातीय स्वर आहेत कारण यांचा जन्म एका ठिकाणाहून होतो, यांचा उच्चार सारखा असतो आणि दिसायला सारखे असतात म्हणून सजातीय. आता विजातीय म्हणजे काय बघा,
अ च्या पुढे जर ई आला तर अ आणि ई सारखा आहे का नाही, तर मग हे येणारे समोरासमोरचे काय आहे, विजातीय सूर आहे. आता उदाहरणार्थ ए आ हे काय आहे, विजातीय सूर आहे. अशा प्रकारे सजातीय विजातीय हा प्रकार तुमच्या लक्षात आलेला आहे. आणि या सजातीय विजातीय स्वरांच्या समोरासमोर येण्याच्या प्रकारावरून स्वरसंधीचे दोन प्रकार पडतात, सजातीय स्वरसंधी आणि विजातीय स्वरसंधी. मित्रांनो, सजातीय स्वरसंधीचं आपण उदाहरण बघत होतो. चंद्र, हे बघा, चंद्र अस्त. आणि दुसरं उदाहरण होतं विजातीयचं गण ईश. आता बघा, हा चंद्रमधला अ आणि अस्तमधला अ हे काय आहे, सजातीय आहे. आणि हा गणमधला अ आणि या ईशमधला ई हे काय आहे, विजातीय आहे. म्हणजे हे दोन शब्द जेव्हा एकमेकाला जोडले जाणार आहेत, एकमेकामध्ये मिसळणार आहेत, तेव्हा ते मिसळत असताना त्यामध्ये होणाऱ्या त्यांच्या स्वरांच्या मिसळण्याच्या, एकमेकांमध्ये मिसळण्याच्या पद्धतीवरून त्याचे प्रकार ठरत आहे. पहिला स्वरसंधीचा प्रकार आहे सजातीय स्वरसंधी, दुसरा स्वरसंधीचा प्रकार आहे विजातीय स्वरसंधी. अशा प्रकारे मित्रांनो, सजातीय स्वरसंधी आणि विजातीय स्वरसंधी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. याच्यावरनं तुम्ही अनेक उदाहरणं बघू शकतात. अनेक शब्द तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्यांची फोड करू शकतात आणि फोड केल्यावर तुमच्या लक्षात येईल की तो कोणत्या संधीचा प्रकार आहे. उदाहरणार्थ बघा, वातावरण शब्द आपण घेऊ. वातावरण, आता हा कोणत्या संधीचा प्रकार आहे तुम्ही सांगा. वातावरण. आता आपण याची फोड करू. वाता अधिक वरण, आवरण. याची फोड काय करणार आहे आपण, हे बघा, वातावरणाची फोड करू आपण. वात, वात हा पहिला शब्द. आणि आवरण, आवरण. आता बघा, हा संधीचा कोणता प्रकार आहे तो बघायचा. हा पहिला शब्द झाला, हा दुसरा शब्द झाला. हे शब्द एकमेकांमध्ये मिसळल्यावर हा शब्द तयार झाला वातावरण. आता याच्यामधला शेवटचा वात शब्दातला शेवटचा वर्ण काय आहे, अ. वात, अ. आणि आवरणचा पहिला शब्द काय आहे, आ आहे. आणि हे दोघंही अ आणि आ काय आहे, हे स्वर आहे. म्हणून या वातावरण शब्दामध्ये असलेली संधी कोणती आहे, स्वर संधी आहे. पण स्वर संधीचा कोणता प्रकार आहे, सजातीय का विजातीय. तर अ आणि आ हे काय आहे, अ आणि आ हे काय आहे, सजातीय स्वर आहे. म्हणून हा स्वर संधीचा कोणता प्रकार आहे, सजातीय स्वर संधी. आपण अजून एक उदाहरण बघू. त्याच्यामध्ये बघा, प्रत्येक एक शब्द आहे. प्रत्येक या शब्दाची आपण फोड करू. आता प्रति अधिक एक, प्रति एक. आता याची फोड केल्यावर हा प्रति याचा काय झाला, ई. आणि याचा काय झाला, ये. आता बघा, समोरासमोर आलेला वर्ण काय आहे, स्वर आहे. म्हणून हा कोणता प्रकार आहे, स्वर संधीचा प्रकार आहे. पण समोरासमोर आलेला वर्ण हा स्वर संधीचा प्रकार आहे, पण हा सजातीय आहे का विजातीय आहे, ई आणि ए हे काय आहे, विजातीय स्वर आहे. म्हणून हा विजातीय संधीचा प्रकार आहे. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेला पडणाऱ्या कोणत्याही स्वर संधीच्या प्रकारांवरनं त्याची फोड करून, त्याची संधी करून तीन प्रकारे तुम्ही त्याचे उत्तर शोधू शकता. एक, स्वर संधी शोधण्यासाठी त्याची फोड करावी लागेल. एक तर त्याच्यामध्ये संधी करावी लागेल. मग तुम्हाला परीक्षेला काय पडेल, एक तर शब्दाची संधी करा किंवा संधी असलेल्या शब्दाचा विग्रह करा. किंवा समोरासमोर आलेले वर्ण कोणते आहे, सजातीय आहे का विजातीय आहे, स्वर आहे का व्यंजन आहे, याच्यावरनं त्याचे प्रकार ठरत असतात. म्हणून मित्रांनो, फक्त आज जे तुम्हाला शिकवलेलं आहे की स्वर संधी म्हणजे काय, तर स्वर संधी म्हणजे दोन शब्द जेव्हा एकमेकांमध्ये मिसळत असतात तेव्हा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातला पहिला वर्ण हा जर स्वर असेल तर त्यामध्ये होणाऱ्या संधीला स्वर संधी असे म्हणतात. पण ते स्वर जर सजातीय असतील तर त्याला सजातीय स्वर संधी म्हणतात. आणि तेच वर्ण जर एक विजातीय असतील तर त्याला विजातीय स्वर संधी म्हणतात. या दोघांचे प्रकार काय आहे, स्वर संधी. अशा प्रकारे मित्रांनो, स्वर संधी हा प्रकार इथं संपलेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही संधीच्या या स्वर संधीच्या प्रकाराचा वेगवेगळ्या प्रकारे सराव करून अभ्यास करायचा आहे. तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असंख्य उदाहरणं सापडतील. त्या उदाहरणांना तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा, त्यांची संधी करा, त्यांचा विग्रह करा, त्यांची फोड करा. फोड केल्यावर त्या एकमेकांच्या समोर आलेला वर्ण हा स्वर आहे, तो सजातीय स्वर आहे का विजातीय स्वर आहे, का तो व्यंजन संधीचा आहे का विसर्ग संधीचा आहे, हे तुम्हाला शोधायचं आहे. ही प्रॅक्टिस केल्यावरच त्या शब्दाची
तुम्हाला कोणत्या प्रकारची संधी आहे हे शोधता येईल. संधी हा प्रकार अतिशय सोपा आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. हा व्हिडिओ म्हणजे संधी हा प्रकारला जो स्वर संधी आहे हा प्रकार आज आपण शिकलो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन संधी आणि विसर्गक संधी शिकू. त्याच्यानंतर पूर्वरूप संधी आणि पररूप संधी शिकू. हे सर्व सोपं आहे, फक्त याचा तुम्हाला सराव करावा लागणार आहे. एकदा सराव करला की तुमच्या लाईफ टाईम डोक्यामध्ये राहील. आणि संधी हा प्रकार स्पर्धा परीक्षांमध्ये, पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये, MPSCच्या परीक्षांमध्ये, मराठीच्या विभागामध्ये विचारला जातो. त्यामुळे संधीचा आज शिकलेला भाग तुम्हाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा पेपर सोडवताना कामा येणार आहे. म्हणून आज तुम्ही हा विषय कंपल्सरी अभ्यास करून कायम आपल्या लक्षात ठेवायचा आहे, त्याचा सराव करायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यावरची वेगवेगळी उदाहरणं पुस्तकातून शोधून आपल्या वर्गपाठाच्या वहीत लिहायचे, म्हणजे तुमचा सराव होईल आणि संधी हा प्रकार जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजेल.